विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 9 डेसिमल फ्रॅक्शन्स यामधील प्रॉब्लेम सेट 38 आपण अभ्यासणार आहोत. प्रॉब्लेम सेट अभ्यासण्यापूर्वी डेसिमल फ्रॅक्शन मधील प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू कशा प्रकारे लिहितात हे आपण पाहणार आहोत. स्टडी द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट इन द नंबर 267.38. या ठिकाणी दिलेली संख्या आहे 267.38. यातील प्रत्येक डिजिटची आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. या संख्येतील प्रत्येक डिजिट या ठिकाणी कॉलम मध्ये लिहिलेला आहे 26738. या नंबर्सचं जर आपण निरीक्षण केलं तर त्यामध्ये डेसिमल पॉइंट नंतर लेफ्ट साइडचा जो पहिला डिजिट आहे 7 हा युनिट प्लेसला आहे, म्हणून आपण 7 ला प्लेस दिलेला आहे युनिट्स. युनिट्स नंतर टेन्स हा प्लेस असतो, त्यामुळे 6 हा टेन्स प्लेसला आलेला आहे. टेन्स नंतर हंड्रेड्स प्लेस असतो, म्हणून 2 हा हंड्रेड्स प्लेसला आलेला आहे. परंतु डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला असलेल्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू कशा प्रकारे लिहितात हे आपण पाहूया. डेसिमल पॉइंट नंतर राईट साइडचा जो पहिला डिजिट असतो तो टेन्स प्लेसला असतो. टेन्स प्लेसच्या राईट साइडला हंड्रेड्स प्लेस असतो आणि हंड्रेड्स प्लेसला 8 हा डिजिट आलेला आहे. यातील 7 हा युनिट प्लेसला आहे, म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू आहे 7. 7 1 जा 7. 6 हा टेन्स प्लेसला आहे, म्हणून 6 ला आपण टेन्स न मल्टिप्लाय करणार आहे. 6 10 जा 60. 6 ची प्लेस व्हॅल्यू आहे 60. 2 हा डिजिट हंड्रेड्स प्लेसला आहे, म्हणून 2 ला आपण हंड्रेड्स न मल्टिप्लाय करणार आहे. 2 into हंड्रेड्स इज इक्वल टू 200. डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला पहिला डिजिट आहे 3, तो टेन्स प्लेसला आहे. 3 हा टेन्स प्लेसला आहे, म्हणून आपण 3 ला टेन्स म्हणजेच 1/10 न मल्टिप्लाय करणार आहे. 1/10 न 3 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येतं 0.3. 3 1 जा 3 आणि डेनोमिनेटर 10. 3/10 असा फ्रॅक्शन आपल्याला या ठिकाणी मिळेल. 3/10 म्हणजेच 0.3. 8 हा हंड्रेड्स प्लेसला आहे, म्हणून आपण 8 ला 1/100 न मल्टिप्लाय करणार आहे. 8 1 जा 8 आणि डेनोमिनेटर असणार आहे 100. 8/100 असं आपल्याला या ठिकाणी फ्रॅक्शन मिळेल. 8/100 यामध्ये होल नंबर नसल्या कारणाने डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साइडला आपण 0 घेतला आहे आणि डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला 2 डिजिट आलेले आहेत. त्यामधील 8 हा हंड्रेड्स प्लेसला आहे, म्हणून आपण 8 हा हंड्रेड्स प्लेसला लिहिला आणि टेन्स प्लेसला 0 घेतला. अशा प्रकारे या ठिकाणी 8 ची प्लेस व्हॅल्यू आपल्याला मिळते 0.08. रीड द डेसिमल फ्रॅक्शन अँड राईट डाऊन द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच डिजिट. फर्स्ट 6.13. यातील प्रत्येक डिजिट आपण या ठिकाणी कॉलम मध्ये लिहिला 6 1 3. डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साइडला पहिला डिजिट युनिट प्लेसला असतो, म्हणून 6 चा प्लेस आपण युनिट्स लिहिलेला आहे. डेसिमल पॉइंटच्या राईट साइडचा पहिला डिजिट हा टेन्स प्लेसला असतो, म्हणून 1 चा प्लेस आहे टेन्स. डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला दुसरा डिजिट हा हंड्रेड्स प्लेसला असतो, म्हणून 3 चा प्लेस आपण लिहिलेला आहे हंड्रेड्स. याची प्लेस व्हॅल्यू येणार आहे 6 1 जा 6. त्यानंतर टेन्सची प्लेस व्हॅल्यू येणार आहे 0.1 आणि हंड्रेड्सची प्लेस व्हॅल्यू येणार आहे 0.03. आता वरील उदाहरणावरून यांची प्लेस व्हॅल्यू आपल्या लक्षात येईल. पॉइंटच्या लेफ्ट साइडला होल नंबर असतो. हा होल नंबर युनिट प्लेसला आहे, म्हणून 6 ची प्लेस व्हॅल्यू आलेली आहे 6. त्यानंतर टेन्स प्लेस. टेन्स प्लेस लिहित असताना डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साइडला जो डिजिट आहे 6 त्याच्या जागेवरती आपण 0 घेतला. डेसिमल पॉइंटच्या जागेवरतीच डेसिमल पॉइंट आहे आणि पुढे 1 हा टेन्स प्लेसचा डिजिट घेतला. अशा प्रकारे 0.1 ही प्लेस व्हॅल्यू आपल्याला मिळते. हंड्रेड्स प्लेसला 3 हा डिजिट आहे. त्याची प्लेस व्हॅल्यू लिहिताना आपण काय केलं, 6 या डिजिटच्या जागेवरती 0 घेतला. त्याच्या पुढील डेसिमल पॉइंट देखील लिहिला. त्यानंतर टेन्स प्लेसला 1 हा डिजिट आहे, त्याच्या जागेवरती देखील 0 घेतला आणि त्यानंतर हंड्रेड्स प्लेसला असलेला 3 हा डिजिट लिहिला. अशा प्रकारे 100 प्लेसला असलेल्या 3 या डिजिटची आपल्याला प्लेस व्हॅल्यू मिळाली 0.03. पुढील उदाहरण आहे 48.84.
डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला पहिला डिजिट आहे 8, तो युनिट प्लेसला आहे आणि 8च्या लेफ्ट साईडला असलेला 4 हा डिजिट टेन्स प्लेसला आहे, म्हणून 8चा प्लेस आहे युनिट्स आणि 4चा प्लेस आहे टेन्स. डेसिमल पॉईंटच्या राईट साईडचा पहिला डिजिट हा टेन्स प्लेसला असतो, म्हणून 8चा प्लेस आहे टेन्स आणि त्याच्या पुढील डिजिट 100 प्लेसला असतो, म्हणून 4चा प्लेस आहे हंड्रेड्स. आता यांची आपण प्लेस व्हॅल्यू लिहूया. 8 हा युनिट प्लेसला आहे, म्हणून 8 1 जा 8 अशी याची प्लेस व्हॅल्यू असणार आहे. 4 हा टेन्स प्लेसला आहे, म्हणून आपण 4 ला 10 न मल्टिप्लाय करणार आहे. 4 10 जा 40. त्यानंतर 8 ची प्लेस व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे. 8 हा टेन्स प्लेसला आहे. 8 ची प्लेस व्हॅल्यू लिहित असताना डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडचा डिजिट म्हणून आपल्याला 0 घ्यायचा आहे. त्याच्या पुढे डेसिमल पॉईंट घेऊन डेसिमल पॉईंटच्या राईट साईडचा म्हणजेच टेन्स प्लेसचा 8 हा डिजिट घ्यायचा आहे. अशा प्रकारे टेन्स प्लेसच्या 8 ची प्लेस व्हॅल्यू 0.8 आपल्याला मिळाली. डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला पुढील दुसरा डिजिट आहे 4, तो 100 प्लेसला आहे, म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू लिहित असताना डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडचा डिजिट म्हणून आपण 0 घेणार आहोत. त्यानंतर डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला टेन्स प्लेसला देखील आपण 0 घेतला आणि 4 हा 100 प्लेसला आहे, म्हणून आपण 4 हा 100 प्लेसला या ठिकाणी लिहिला. 0 हा होल नंबर म्हणून घेतलेला आहे. त्यानंतर डेसिमल पॉईंटच्या राईट साईडचा पहिला डिजिट हा टेन्स प्लेसला आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण 0 घेतला आहे, कारण 4 हा 100 प्लेसला आहे. टेन्स नंतर 100 प्लेस येतो. अशा प्रकारे 4 हा आपण या ठिकाणी 100 प्लेसला घेतला आणि 4 ची प्लेस व्हॅल्यू आपल्याला मिळाली 0.04. म्हणजेच आपण 4 ला 1/100 न मल्टिप्लाय केलं की 4 ची प्लेस व्हॅल्यू 0.04 ही आपल्याला मिळते. पुढील उदाहरण आहे 72.05. यातील प्रत्येक डिजिट आपण या ठिकाणी कॉलम मध्ये लिहिला. 2 हा युनिट प्लेसला आहे, 7 हा टेन्स प्लेसला आहे. त्यानंतर डेसिमल पॉईंटच्या राईट साईडचा पहिला डिजिट 0 हा टेन्स प्लेसला आहे आणि डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला दुसरा डिजिट 5 हा 100 प्लेसला आहे. प्लेस व्हॅल्यू आपण पाहूया. 2 हा युनिट प्लेसला आहे, 2 1 जा 2 अशी याची प्लेस व्हॅल्यू असणार आहे. 7 हा टेन्स प्लेसला आहे, म्हणून 7 10 जा 70. अशा प्रकारे 7 या डिजिटची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 70. त्यानंतर टेन्स प्लेसला 0 आहे, त्यामुळे याची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 0.0 म्हणजेच 0. पुढे 5 हा डिजिट 100 प्लेसला आहे, होल नंबर म्हणून आपण 0 घेणार आहोत. त्याच्या पुढे पॉइंट देऊन टेन्स प्लेसला आपण 0 घेतला आणि 5 हा 100 प्लेसला असल्या कारणाने 100 प्लेसला आपण 5 हा डिजिट घेतलेला आहे. अशा प्रकारे पॉइंट नंतर राईट साईडचा पहिला डिजिट हा टेन्स प्लेसचा आहे आणि त्याच्या पुढील 5 हा डिजिट 100 प्लेसला आहे. 5 चा प्लेस नेम 100 आहे, म्हणून आपण 5 हा डिजिट या ठिकाणी 100 प्लेसला घेतला. 3.4 यातील 3 हा डिजिट युनिट प्लेसला आहे आणि 4 हा डिजिट टेन्स प्लेसला आहे, कारण तो डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला आहे. राईट साईडचा पहिला डिजिट हा टेन्स प्लेसला असतो. 3 ची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 3. 3 1 जा 3. 4 हा टेन्स प्लेसला आहे, म्हणून आपण 4 ला 1/10 न मल्टिप्लाय करणार. 4 ला 1/10 न मल्टिप्लाय केल्यानंतर 4 ची प्लेस व्हॅल्यू आपल्याला मिळते 0.4. आणि आपल्याला थोडक्यात समजावून घ्यायचं असेल तर डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला जो 3 डिजिट आहे त्याच्या जागेवरती आपण 0 घेतला, त्याच्या पुढे डेसिमल पॉईंटचा सिम्बॉल घेतला आणि 4 हा टेन्स प्लेसला आहे, म्हणून आपण डेसिमल पॉईंट नंतर टेन्स प्लेसला 4 हा डिजिट घेतला. अशा प्रकारे 4 ची प्लेस व्हॅल्यू आपल्याला मिळते 0.4. 0.59. डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडचा पहिला डिजिट हा युनिट प्लेसला असतो, म्हणून 0 चा प्लेस आहे युनिट्स. डेसिमल पॉईंटच्या राईट साईडचा पहिला डिजिट टेन्स प्लेसला असतो, म्हणून 5 चा प्लेस नेम आहे टेन्स. त्यानंतर पुढील डिजिट असतो 100 प्लेसला, म्हणून 9 चा प्लेस नेम आहे हंड्रेड्स. युनिट प्लेसचा 0 ला आपण 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर त्याची प्लेस व्हॅल्यू 0च येणार आहे. 5 हा टेन्स प्लेसला आहे, म्हणून 5 ला आपण 1/10 न मल्टिप्लाय करणार.
त्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू आपल्याला मिळेल 0.5. लेफ्ट साईडला असलेला जो डिजिट आहे त्याच्या जागेवरती आपण 0 घेतला, पुढे डेसिमल पॉईंटचं चिन्ह तसंच दिलं आणि 5 हा डिजिट टेन्स प्लेसला आहे म्हणून डेसिमल पॉईंट नंतर 5 हा डिजिट आपण टेन्स प्लेसला लिहिलेला आहे. 0.5 ही 5 या डिजिटची प्लेस व्हॅल्यू आहे. पुढील 9 हा डिजिट 100 प्लेसला आहे म्हणून याची प्लेस व्हॅल्यू लिहिताना डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला आपण 0 घेणार आहे, त्यानंतर टेन्स प्लेसला देखील 0 घेणार आहे आणि 9 हा डिजिट 100 प्लेसला आहे म्हणून आपण 100 प्लेसला 9 हा डिजिट घेतला. या ठिकाणी डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला होल नंबर असतो, त्यानंतर राईट साईडचा पहिला डिजिट हा टेन्स प्लेसला असतो, परंतु 9 हा 100 प्लेसला आहे म्हणून टेन्स प्लेसला आपण 0 घेतला आणि 100 प्लेसला आपण 9 लिहिला. अशा रीतीने 9 या डिजिटची प्लेस व्हॅल्यू आपल्याला मिळते 0.09. मुलांनो, या ठिकाणी आपण डेसिमल फ्रॅक्शन या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 38 अभ्यासलेला आहे. डेसिमल फ्रॅक्शनची प्लेस व्हॅल्यू कशा प्रकारे शोधतात हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर डेसिमल फ्रॅक्शनची प्लेस व्हॅल्यू लिहिण्यासाठी कोणती ट्रिक वापरता येईल हे देखील आपण पाहिलं आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून याच लेसन मधील प्रॉब्लेम सेट 39 आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.